श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे आपण जे हळदी कुंकू करत असतो तर हे हळदी कुंकू आपण कसे करावे, त्यासोबतच कोणत्या वस्तू वाण म्हणून द्याव्यात आणि कोणत्या वस्तू चुकूनही वाण स्वरूपात देऊ नयेत। ज्यांची पहिली संक्रांत आहे, लग्नानंतरची ज्या नवरीची पहिली संक्रांत आहे, तर त्यांनी वाण म्हणून कोणती वस्तू द्यायला हवी, तसेच त्यानंतर 5 वर्ष कोणत्या वस्तू वाण म्हणून दिल्या जातात आणि आपण आपलं इच्छित वाण म्हणजे आपल्याला जे वाण द्यायचं आहे तर ते कधी देऊ शकतो याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। आपण हळदी कुंकू का करतो तर आपलं सौभाग्य अखंड राहावं, आपलं सौभाग्य दीर्घकाळ टिकावं यासाठी हे हळदी कुंकू केलं जातं। प्रत्येक स्त्रीला असं वाटत असतं की आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती व्हावी, कारण प्रत्येक स्त्रीसाठी तिचं सौभाग्य सोडलं तर इतर काहीही एवढं महत्त्वाचं नसतं। सौभाग्य इतकं काहीच महत्त्व हे कोणत्या स्त्रीला दुसऱ्या कशाचंही नसतं। त्यामुळे अखंड सौभाग्यासाठी हे हळदी कुंकू केलं जातं आणि हे मकर संक्रांत ते रथसप्तमीचा जो कालावधी आहे तर हा कालावधी हळदी कुंकवासाठी सर्वोत्तम मानला जातो, कारण हा जो काळ आहे तर तो तेजाला पुष्टी देणारा असतो आणि रथसप्तमीनंतर तेजाचं जे प्रमाण आहे तर ते कमी कमी होत जातं, की ज्यामुळे नकारात्मकतेचं प्रमाण जे आहे तर ते वाढत जातं। त्यामुळे आपल्याला मकर संक्रांत ते रथसप्तमी हा जो कालावधी आहे तर या कालावधीमध्ये हळदी कुंकू जर केलं तर याचं आपल्याला अनंत पटीने जास्त पुण्यसुद्धा प्राप्त होत असतं। त्यामुळे या कालावधीमध्ये हळदी कुंकू जे आहे तर ते केलं जातं। आपल्या हिंदू धर्मामध्ये हळदी कुंकवाला अतिशय महत्त्व आहे। हळदी कुंकू म्हणजे आदिशक्तींची एक प्रकारे पूजाच असते। ब्रह्मांडातील सुप्त आदिशक्तींना श्रद्धापूर्वक हळदी कुंकू लावणाऱ्या स्त्रियांना सौभाग्याची प्राप्ती होते। हळदी कुंकवाच्या निमित्ताने एक स्त्री ही दुसऱ्या स्त्रीमधील देवत्वाची पंचोपचारातून जणू पूजाच करत असते। हळदी कुंकू लावणे म्हणजे एका जीवाकडून दुसऱ्या जीवातील स्त्री दुर्गाची शक्ती जागृत करणे आणि तिला भक्तिभावाने आवाहन करून तिचा आशीर्वाद प्राप्त करणे होय। आणि या निमित्तानेच सुवासिनींना वाण दिले जाते, बोरांनी ओटी भरली जाते। आता हळदी कुंकू करण्यामागे सायंटिफिक रिझन सुद्धा आहे, ते म्हणजे आपण ज्या ठिकाणी कुंकू लावतो किंवा ज्या ठिकाणी आपण आपली टिकली लावतो त्या ठिकाणी ॲक्युप्रेशरचे जे फायदे आहेत तर ते जास्त आहेत। डोकेदुखीसुद्धा या गोष्टींनी कमी होत असते। त्या ठिकाणी अनेक रक्तवाहिन्या असतात, आपली दृष्टीसुद्धा सुधारते, त्वचेचे आरोग्य सुधारते, ताणतणाव दूर होतात, आपलं जे कॉन्सन्ट्रेशन आहे, आपली जी स्मरणशक्ती आहे तर यामध्ये सुद्धा वाढ होते। तर असे सायंटिफिकली बघायला गेलं तर हळदी कुंकवाचे फायदे आहेत। आणि मकर संक्रांतीच्या दिवशी ब्रह्मांडाची जी चंद्रनाडी आहे तर ती कार्यरत होते आणि त्यामुळे सूर्याच्या उत्तरायणामध्ये ब्रह्मांडामध्ये रजतत्वात्मक ज्या लहरी आहेत तर त्या जास्त प्रमाणात असतात। त्यामुळे या कालावधीमध्ये हळदी कुंकू करणं हे जास्त लाभदायक मानलं जातं। आजची स्त्री कितीही मॉडर्न असली तरीसुद्धा ती ठराविक दिवशी सणावारांना हळदी कुंकू ही लावतच असते। तसेच आपण जेव्हा पूजापाठ करतो तेव्हा हळदी कुंकू लावत असतो। आता बऱ्याच जणी वर्किंग वुमेन आहेत, त्यामुळे प्रत्येकीला कामाच्या ठिकाणी हळदी कुंकू लावून जाणं शक्य नाही। त्यामुळे अशा काही हळदी कुंकवाच्या निमित्ताने वगैरे बऱ्याच जणी एकत्र येतात आणि एकत्रित आल्यानंतरच त्यांच्यातील जी काही तत्वे आहेत तर त्या तत्वांची म्हणजे ज्याला आपण देवतत्व म्हणतो तर या देवतत्वांची पूजाही केली जाते। तर बघा, आपण हळदी कुंकू कधी करायचं आहे तर तुम्ही रथसप्तमीपर्यंत कोणत्याही दिवशी तुमच्या सोयीनुसार हे हळदी कुंकू जे आहे तर ते करू शकता। हळदी कुंकू करताना आपण हळदी कुंकू लावणे, त्यानंतर त्या स्त्रीला अत्तर लावणे, गुलाब पाणी शिंपडणे, तिची ओटी भरणे। आता ओटी भरणे म्हणजे स्त्रीच्या मातृत्वाचा आपल्या संस्कृतीने एक प्रकारचा गौरवच केलेला आहे आणि आपण ज्या ओटीमध्ये साहित्य वापरत असतो तर ते अखंडता, अक्षयता, सौभाग्यदायक, आरोग्यदायी आणि शुभदायी मानलं जातं। त्यामुळे हळदी कुंकवामध्ये ओटी भरणे तर हे सुद्धा महत्त्वाचे असते। आणि त्यानंतर आहे ते म्हणजे वाण देणे। तर असे 5 पंचोपचार ज्याला आपण म्हणतो तर ते हळदी कुंकवाचे आहेत। अत्तर लावणं, हळदी कुंकू लावणं, गुलाब पाणी शिंपडणं, ओटी भरणं आणि वाण देणं। आणि वाण देताना आपण दुसऱ्या जीवातील देवतेला तन मन धनाने शरण जाणे होय। आणि वाण देताना आपण आपल्या साडीच्या पदराच्या टोकाला
त्या वाणाचा आधार द्यायचा आहे. म्हणजे वाण जे आहे तर त्याला आपलं साडीचं जे टोक आहे पदराचं ते लावायचं आणि त्यानंतरच ते दिलं जातं. आणि सौभाग्याच्या वस्तू वाण देणे हे अत्यंत शुभ मानलं जातं. आपण जेव्हा वाण देणार आहोत तर तेव्हा ते वाण अतिशय चांगल्या दर्जाचं असावं, त्याचा पुढच्या व्यक्तीला वापर व्हावा असं असावं. परंतु कोणत्या वस्तू आपण चुकूनही वाण म्हणून देऊ नयेत तर हे आपण आता पाहणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्ही कोणत्या वस्तू वाण म्हणून देऊ शकता आणि ज्यांची पहिली संक्रांत आहे त्यांनी काय द्यायचं, तर ज्यांची पहिली संक्रांत आहे तर त्यांनी कुंकवाचा करंडा द्यायचा आहे आणि हा देताना रिकामा न देता त्यामध्ये कुंकू भरून द्यायचं आहे. आणि यानंतर दुसऱ्या वर्षी काचेच्या हिरव्या 6 बांगड्या, तिसऱ्या वर्षी कंगवा, चौथ्या वर्षी आरसा आणि 5व्या वर्षी नारळ घ्यायचा, तो फोडायचा. पुढच्या स्त्रीला हळदी कुंकू लावायचं, अर्धी वाटी तिला द्यायची आणि अर्धी वाटी आपल्याकडे ठेवायची. असं तुम्ही 5, 7, 11 सुवासिनींना वाण देऊ शकता. आणि 6व्या वर्षानंतर तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे कोणतीही वस्तू वाण देऊ शकता. आता वाण देताना त्या वस्तूमध्ये कोणकोणत्या वस्तू असाव्यात, तर हळदी कुंकू करंडा, मेहंदी कोन, नेलपेंट, साडी पिन, तसेच बांगड्या किंवा तुम्ही सिंदूर, टिकली पॉकेट, कानातलं, रुमाल, कंगवा, नथ, ज्या 16 शृंगाराच्या वस्तू आहेत तर त्यापैकी सुद्धा वस्तू तुम्ही देऊ शकता. जोडवी, मंगळसूत्र असेल, बिंदी असेल किंवा तुम्ही पंचपाळे देऊ शकता. ब्लाऊज पीससुद्धा तुम्ही देऊ शकता. साडीसुद्धा वाणमध्ये देऊ शकता. रांगोळी देऊ शकता. रांगोळीचे छाप देऊ शकता. तसेच तुम्ही साडी कवर देऊ शकता किंवा तुम्ही एखादी जी भरणी असते स्टीलची वगैरे तर अशी भरणी किंवा स्टीलची वाटी, स्टीलचा बाऊल तर असं सुद्धा देऊ शकता जे किचनमध्ये उपयोगी येईल. त्याप्रमाणेच तुम्ही अगरबत्ती देऊ शकता, धूप देऊ शकता, जे देवपूजेमध्ये साहित्य वापरता येईल, कापूर, तर अशा वस्तूसुद्धा तुम्ही वाण स्वरूपात नक्कीच देऊ शकता. परंतु कोणत्या वस्तू ह्या आपल्याला चुकूनही द्यायच्या नाहीत. तर बघा, आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाण स्वरूपात कधीही धारदार वस्तू जसं की सुरी असेल, कात्री असेल, नेल कटर असेल, तर काही ठिकाणी अशा सुद्धा वस्तू दिल्या जातात. परंतु चुकूनही आपल्याला या वस्तू वाण स्वरूपात द्यायच्या नाहीत. ज्या धारदार वस्तू आहेत म्हणजे सुरी, कात्री, नेल कटर असेल, चाकू असेल तर अशा वस्तू चुकूनही द्यायच्या नाहीत. सुई कोणालाही द्यायची नाही. आणि यासोबतच आपल्याला प्लास्टिकच्या वस्तूसुद्धा द्यायच्या नाहीत. म्हणजे तुम्ही प्लास्टिकची प्लेट, प्लास्टिकचे चमचे, प्लास्टिकचे बाऊल किंवा प्लास्टिकचे डबे तर अशा वस्तू वाण म्हणून कधीही खरेदी करून इतरांना देऊ नका. कारण आपण जर प्लास्टिकच्या वस्तू वाण स्वरूपात दिल्या तर आपल्या घरामध्ये वास्तुदोष जे आहेत तर ते निर्माण होऊ शकतात. आणि जर घरामध्ये वास्तुदोष निर्माण झाले तर आपल्या घराच्या प्रगतीमध्ये बाधा येऊ शकते. आपल्या घरातलं जे वातावरण आहे तर ते वातावरण बिघडतं. त्यामुळे आपल्याला प्लास्टिकच्या वस्तूसुद्धा वाण म्हणून द्यायच्या नाहीत. तर या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे. धारदार वस्तू आणि प्लास्टिकच्या वस्तू या वाण म्हणून देऊ नका. या व्यतिरिक्त तुम्हाला ज्या वस्तू सोयीच्या पडतील, ज्या वस्तू पुढच्या व्यक्तीला उपयोगी येतील तर अशा तुम्ही बऱ्याच वस्तू आहेत, बऱ्याच वाण आयडिया आहेत, तर तुम्हाला ज्याप्रमाणे परवडतील तर त्याप्रमाणे वाण देऊ शकता.